हॅलो. हाय. नमस्कार. कसे आहात सगळे? ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांमधली काही निवडक पुस्तकं आहेत. त्याच्यावर मी आज एक छोटासा व्हिडिओ करते आहे. बरीचशी पुस्तकं वाचली आहेत, बरीचशी वाचायची आहेत. काही मराठी पुस्तकांबद्दल सांगते. स्टोरी टेलर गजेंद्र अहिरे यांचं पुस्तक रोहन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे. गजेंद्र सरांच्या निरनिराळ्या मराठी सिनेमांच्या मागच्या कथा, म्हणजे त्याच्या कसे ते सिनेमे बनले त्याबद्दल हे लिहिलेलं आहे. तर यातल्या 12 निवडक कथा याच्यामध्ये आहेत. तर ते एक छान पुस्तक आहे. दुसरं आहे ज्ञानतेचं देव, रमेश बावकर यांचं हे पुस्तक आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील गोविंदपंत यांनी आपल्या 4ही मुलांना कसं घडवलं त्याबद्दलचं हे पुस्तक आहे. जवळजवळ 700 पानांचं आहे, पण छान आहे पुस्तक. दुसरं आहे ते हरवलेले पुणं, डॉक्टर अविनाश सोनी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हरवलेल्या पुण्याची माहिती पुन्हा पुन्हा सांगणं जरुरीचे आहे, कारण आता तर काळाच्या अनाकलनीय ओघात बरेच काही फार चटकन हरवून जात आहे. स्मरणशक्तीला सुद्धा मर्यादा असतात. जुन्या गोष्टी विस्मृतीत जायलाही फार वेळ लागत नाही. नव्या पिढीला अप्रूप वाटणाऱ्या गोष्टी आजच त्यांच्या कानी जायला हव्यात, कारण त्यांच्या आठवणी उद्याची 100-500 वर्ष अखंडित राहणार आहेत. उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. हरवलेले पुणे, जुन्या पुण्याची ओळख या पुस्तकातनं घडवलेली आहे. अजून एक आहे ते अनब्रेकेबल, MC मेरी कोम. याचा अनुवाद केला विद्युला टोकेकर. आत्मचरित्र आहे. मेरी कोम असं म्हणतात की माझी खडतर मेहनतीची वर्ष सोडून द्यायला दिलेला नकार, प्रत्येक सीमेला आणखी पुढे ढकलणं, तो थरार, विजयाचा आनंद, यश, ऑलिम्पिकमधील कांस्य पदक, माझा सर्वात अमूल्य ठेवा आणि मुष्टियुद्ध, मी स्वतःला समर्पित केलं तो खेळ, हे सगळं सत्य आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये गोलियतला भिडणारा मी डेव्हिड होते आणि मी जिंकले बहुतेक वेळा. तर मुष्टियुद्ध म्हणून फेमस असलेली किंवा प्रसिद्ध असलेली अनब्रेकेबल जिची कहाणी आहे ती MC मेरी कोम हिचं हे पुस्तक आहे. अजून एक पुस्तक आहे राजबंदिनी, ऑंग सान स्यूची हिचं चरित्र. प्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक. मानवी नीतिधैर्याच्या अंतिम विजयावर विश्वास ठेवून ब्रह्मदेशाचा इतिहास नव्यानं लिहू पाहणाऱ्या एका तपस्विनीची संघर्ष कथा. राजहंस प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. तर अशी ही काही निवडक मराठी पुस्तकं, काही इंग्लिश पुस्तकं. हे एक आहे रश्मी बन्सल यांचं स्टे हंग्री स्टे फुलिश. त्याच्यानंतर बिपन चंद्रा यांचं हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. तर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स याच्या जवळजवळ ओव्हर 1,00,000 कॉपीज सोल्ड असं यांनी हे केलेलं आहे. इंडिस्पेन्सिबल फॉर स्टुडंट्स अँड फॉर ऑल दोज who want to know our past in order to understand the present, असं इंडियन एक्सप्रेसनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर अशी ही काही काही छान पुस्तकं आहेत. तर आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आपण मोबाईलवर खूप वाचतो किंवा खूप ऐकतो. तर अशी ही लिहिलेली छान छान पुस्तकं पण आपण सगळ्यांनी जरूर वाचली पाहिजेत. अजून काही पुस्तकं आहेत ती मी पुन्हा कधीतरी
त्याचा व्हिडिओ नक्की करीन. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की आणखीन कुठली छान पुस्तकं आहेत जी वाचायलाच पाहिजेत. तर मी नक्की वाचेन. थँक्यू व्हेरी मच. बाय.